नमस्कार, दिल्ली क्राइम प्रेस में मैं प्रेस रिपोर्टर संदीप वरकड़ आप सभी का स्वागत करता हूं। हम आए परभणी जिले के शिलू शहर में उप जिला अधिकारी तहसील कार्यालय में। यहाँ पे जो शेतकरी के जो सरकार से जो निर्णय लिया गया है ताकि भाई जो भाव खेत को मिलेगा, जो उसमें समृद्धि महामार्ग है तो उसमें उनको जो मुआवजा है उन्हें मिल रहा है। इसके वजह जो आज शेतकरी संगठन की वजह से तहसील कार्यालय में जो युति की सरकार है, राष्ट्रवादी और शिंदे सरकार, इस सबको जोड़ी मारो आंदोलन किया है। तो क्यों किया ये पूछते हैं अपन शेतकरी से। कौन बोले? आज तुम्ही जे जोडे मारो आंदोलन, आज जे जोडे मारो आंदोलन जे तुम्ही केले कशामुळे केलं, काय जनतेला कळालं पाहिजे सांगा। आज जे आम्ही आघाडी सरकारचा शेतकऱ्याच्या वतीने मी निषेध करतो। नांदेड, जालना, परभणी ह्या महायुती सरकारचा निषेध करतो। ह्या शासनानं आमच्या 3.5-4 वर्षापूर्वी जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या कवडी मोल भावानं खरेदी करते। त्याचं चावडी वाचन, त्याचा 16 तयार झाला आहे, चावडी वाचन तयार झालेलं आहे आणि आमच्या फळबागाचं मूल्यांकन, जमिनीचं मूल्यांकन हे पूर्ण सादर झालेलं असताना 2 वर्षापासून सतत अधिकारी बदलून ते मूल्यांकन रद्द करण्याचं काम हे प्रशासन वेळोवेळी करीत आहे। आम्हाला आमच्या जमिनीचा भाव फक्त 1,84,000 रुपये, आज एक गुंठाभर पण जमीन भेटू शकत नाही आणि त्याच्या दुप्पट गुणांक लावायलेत आणि त्याला 4 पट म्हणालेत। ही शासनाची मूल्यांकन लावायची पद्धत ही सगळे फसवेगिरीची आहे आणि 9 अधिकाऱ्यांना सह्या झालेल्या आहेत त्याच्यावर। ज्यावेळेस हा प्रकल्प चालू झाला प्रत्येक अधिकारी आले, झाडाचं मूल्यांकन झाडावाल्यानं केलं, विहिरीचं मूल्यांकन, घराचं बांधकाम, कोठ्याचं प्रत्येक मूल्यांकन प्रत्येक अधिकाऱ्यानं केलं। 9 अधिकाऱ्याच्या सह्या होता आणि त्याचं चावडी वाचन झालं, त्याचं पुन्हा फेर चावडी वाचन झालं आणि त्याचा 16 प्रमाणे सगळा अहवाल तयार झाला। त्यावेळेसचे तत्कालीन कृषी अधिकारी यांनी SDO ऑफिसला, कलेक्टर ऑफिसला त्यांचा पूर्ण अहवाल सादर केला, पण जाणीवपूर्वक राजकीय अवेसापोटी ह्या प्रकरणाला कुठेतरी बगल देण्यात आलेली आहे। तर आम्ही आता शेतकरी संघटनेच्या वतीनं, संघर्ष शेतकरी समितीच्या वतीनं आम्ही एक निषेध करतो की जोपर्यंत आमच्या अधिग्रहण झालेलं आहे पहिलं ते अधिग्रहण ग्राह्य धरल्या जाणार नाही, तोपर्यंत एकही शेतकरी शासनाला 1 इंचही जमीन देणार नाही। वेळ प्रसंगी आमच्या शेतकऱ्याचे मुर्दे पडतील, पण आम्ही या प्रकल्पाला 100% विरोध करणार आहेत। ठीक, धन्यवाद। आज या सेलू ठिकाणी SDM ऑफिसवर जे की नांदेड समृद्धी महामार्ग आहे, या महामार्गामध्ये सेलू तालुक्यातील 9 गावं बाधित आहेत। त्या सर्व शेतकऱ्यांची व्यथा फार मोठी, गेली 3 ते 3.5 वर्ष झालं हा नांदेड समृद्धी महामार्ग शासनानं मंजूर केलेला आहे। शेतकऱ्यांचा जो मोबदला आहे जमिनीचा, जे की वडिलोपार्जित काळ्या आई त्यांना या ठिकाणी समृद्धीसाठी दान द्यायची, पण जे काही शेतकऱ्यांचा बाजारभावापेक्षा 5 पट मोबदला देण्याचं शासनानं मंजूर केलं होतं, पण त्याला कुठंतरी स्थानिक अधिकारी असतील, राजकीय नेते असतील, त्याला विरोध करत आहेत आणि हा फार मोठा विषय आहे शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा। कारण समृद्धीमध्ये काही तर शेतकरी असे आहेत की त्यांची सर्व जमीन चालली आणि जर जमीन सेलू भागात घ्यायची झाली तर 25 लाख, 30 लाख, 40 लाख रुपये एकर जमीन आहे आणि कवडीमोल जमीन या ठिकाणी समृद्धी महामार्गामध्ये हे शासन खरेदी करायला तयार आहे, पण शेतकऱ्यांचा विरोध आहे। याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी 3 वर्ष झाले आझाद मैदानावर ह्या शेतकऱ्यांचा मोर्चा आहे, कलेक्टर ऑफिसवर मोर्चा आहे, पण ह्या शेतकऱ्यांना कोणी मायबाप उरलेलं नाही आणि अलीकडच्या काळात मागच्या मेमध्ये हे समृद्धी महामार्गाचं टेंडरही निघालं आहे आणि जवळजवळ मला वाटतं 14,000 ते 15,000 कोटीचं मोठं टेंडर आहे आणि त्यामध्ये 36% ते 38% अभाव टेंडर ह्या गुत्तेदारांचे पोटं भरण्यासाठी ह्या
युती सरकारनं या ठिकाणी काढलेलं आहे. म्हणजे 36% त्या ठिकाणी तुम्ही अभाव टेंडर देता आणि शेतकऱ्याला तुम्ही वाढवून देण्यासाठी त्याची हालापेष्टा करता. म्हणून या ठिकाणी सर्व सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी SDM ऑफिससमोर या ठिकाणी घेरावा घातलेला आहे आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत शेतीतला एक गुंठासुद्धा या ठिकाणी समृद्धी महामार्गाला शेतकरी देणार नाहीत. एवढंच या ठिकाणी सर्व शेतकऱ्याची मागणी आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आताच माने साहेबांनी सांगितलं की प्राणाची आहुती द्यायला जरी लागली तरी शेतकरी तयार आहे, कारण काळ्या आई त्यांना बेभाव द्यायची नाही. म्हणूनच या ठिकाणी फार मोठं या ठिकाणी आंदोलन सेलूकरांनी छेडलेलं आहे. बदलना पडून देतं. शेतकरी संघटनेचा शेतकरी संघटनेचा बोलणार कोण आहे? जैसे कि अभी आपने देखा, अभी सब शेतकरी जो है उनकी जो ज़मीन है उनको कोई भाव नहीं दे रहे, इसलिए उन्होंने ऐसा कहा है कि जो आज हमारी जान देंगे लेकिन ज़मीन नहीं देंगे. ऐसे नवीन वीडियो और बातमी के लिए देखते रहिए दिल्ली क्राइम, नज़र सब पर.